नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरात ड्रोनच्या घिरट्या, तर मातोश्रीच्या बाबतीत धसका घेणारी लोक असे कृत्य करतात. गृह मंत्रालय आहे की नाही असा कारभार सध्या सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची सरकारवर टीका. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षीय बलाबल आणि सहयोगी पक्षांसोबत निवडणुकांना सामोरं जाण्याच्या आखणीबद्दल चर्चा झाल्याची माहिती. नांदेड जिल्ह्यात दारूच्या वादातून हत्या, मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीने युवकावर केले चाकूने वार. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर शहरातील घटना. भाजपच्या मंत्र्यांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची घोषणा. मला त्यांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार, बच्चू कडूंचा इशारा. अमरावतीमध्ये शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. टीईटी संदर्भातील पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने शिक्षक संतप्त. मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरट्या. एमएमआरडीएने परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याची पोलिसांची माहिती. सत्ताधारी विरोधकांमध्ये ड्रोन उडवल्याच्या घटनेवरून जुंपली. सकाळच्या सुमारास उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार पुढे आलाय. तर एमएमआरडीएने यांची परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याचं सांगितले. मात्र यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मातोश्रीच्या बाबतीत धसका घेणाऱ्या लोकांनी हे कृत्य केल्याचं सांगितले. गृह मंत्रालय आहे की नाही असा कारभार सध्या सुरू असल्याचंही सावंत हे म्हणाले. तर उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा ड्रोन घेऊन बसा. आता त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही, मग ड्रोन ठेवला पाहिजे ना. किती म्हणजे खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे त्याचं ते द्योतक आहे. गृह मंत्रालय आहे की नाही असं शंका वाटावी असं महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे. सरकारच्या विकासावर बोलू शकत नाही, सरकारवर टीका करायला मुद्दे राहील आणि मग फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला नेतांना त्यांच्या बाजूला अशा प्रकारची सार्वजनिक मिळवण्यासाठी असलेलं उभाट. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची संपन्न. मुंबईत आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली आहे. यात विविध जिल्ह्यातील, शहरातील संघटनात्मक बांधणी, पक्षीय बलाबल आणि सहयोगी पक्षांसोबत निवडणुका सामोरं जाण्याची आखणी याबद्दल शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तृत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली आहे. देशी दारूच्या दुकानात चाकूने भोगसून खून, युवकाच्या हत्येने देगलूर हादरलं. नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात दारूच्या दुकानात शादुल शेख नावाच्या युवकावर शेख निसार या युवकाने चाकूने वार केलेत. यामध्ये शादुल शेखचा जागीच मृत्यू झालाय. यातील आरोपीला देगलूर पोलिसांनी अटक केली असून हत्येच्या कारणांचा अद्याप उलगडा झाला नाही. यातील आरोपी हा नशेत होता आणि त्यातूनच ही घटना घडल्याचं बोललं जाते. जो राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस माझ्याकडून दिलं जाईल अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. मंत्री आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल, नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला मी तर फोडणारच भेटला तर. पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केले 8,000 रुपये. लाज वाटते? सोयाबीन 2,000 विकावं लागतं. तुम्ही कापूस आयात केला. धानाले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, केळीले भाव नाही, संत्राले भाव नाही. संत्रा पहा काय असतं, काय हाल आहे. तर मुख्यमंत्री आमच्या ढुंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्र्याचे बगीचे तुटते. एक साधी व्हिजिट, एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही. कापूसवाला मेला, कांदावाला मेला, द्राक्षवाला मेला. कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला. मग तुम्हीच इकडे नालायकी करायचे ना, तुम्हीच खिपलं काढायचे. आम्ही सहन करणार नाही. आम्ही तर म्हणतो शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे. सडेतोड उत्तर द्या. काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ.
टीईटी संदर्भातील पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने शिक्षक संतप्त. शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील शिक्षक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.